राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील आया बहिणींच्या सुरक्षेचं काय, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री विशेषतः गृहमंत्री यांच्या ऑफिसमध्ये अशी तोडफोड होणं किंवा अख्खी मंत्रालयाची सिक्युरिटी भेदून एखादी महिला किंवा एखादी व्यक्ती त्या कार्यालयापर्यंत पोहोचणं हा निश्चित गंभीर विषय आहे। हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चिंतनाचा प्रश्न आहे। पण अजून एक प्रश्न भेडसावतो की जर या राज्यामध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणारी आणि आम्हाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी म्हणून नेमणूक केलेली जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील, गृहमंत्र्यांनाच सुरक्षा मिळण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल, तर महाराष्ट्राच्या लेकी बाळींना असे असुरक्षित गृहमंत्री काय सुरक्षा देतील बरं?